आता मूड घालून काय उपयोग आहे शनाया? मी आधीपासून हेच सांगत होतो की उर्मिला मॅडम, तुम्ही आता काय चर्चा करायला आलात? चर्चा? मला काय पण चर्चा करायची नाहीये, मी तुला जाब विचारायला आली आहे. एक मिनिट, जाब कसलं विचारणार तुम्ही? कसला जाब? वर तोंड करून मलाच विचारताय कसला जाब विचारायचंय? हा पोपटराव, हा कुठनं आला मध्येच? तेच तर, पॅरेट कुठनं आला आणि तो एवढा गुड फॉर नथिंगला सिंपती का दाखवत होता तेच मला कळत नाहीये. हे बघ हे शनाया, एक तर त्या पोपटराव बद्दल तुम्हाला काय पण सांगितलं नाहीस, आणि तुला जर सगळं माहित होतं तर तू त्याला लपवलं का नाहीस? तू जर त्याला लपवलं असतस ना तर ती राधिका केस जिंकू शकली नसती. पण पॅरेटला मी कसं लपवणार? काय बोलताय तुम्ही? हे बिंडोक, त्याला गायब करायचं होतं ना. हा सगळा तुमच्या दोघांचा बेजबाबदारपणा आहे. उर्मिला मॅडम ऐका माझं, खरंच पॅरेटची चूक आहे, मला माहित नव्हतं. मला खरंच माहित नव्हतं की त्यांनी फूड मध्ये येऊन काहीतरी मिक्स केलंय. हा, पण तुला हे तर माहित होतं ना की तू त्या पोपटरावाबरोबर पंगा घेतलायस, त्या पोपटरावाकडनं भरमसाठ पैसे घेतलेस आणि फरार झालीस, आणि यातलं काय पण तुम्हाला सांगितलं नाहीस काय? आणि मग काय, तो राधिकाचा हिरो सौमित्र, त्याने तोच धागा पकडला आणि घेऊन आला कोर्टात त्या पोपटरावाला, आणि मग काय सोडवलं त्याच्या राधिकाला. मॅडम पण आम्ही आमच्याकडनं तर फुल प्रयत्न केला होता मॅडम. काय प्रयत्न केले ग तू? हा, कसले प्रयत्न केले? काय पण केलं नाही तू. तुझ्यावरच्या रागापायी तो पोपटराव मध्ये आला आणि सगळी केस फिरली. माझं तर डोकंच फिरायला लागले. मला खरंच माहित नव्हतं की पॅरेट असा इन्व्हॉल्ड आहे या सगळ्यामध्ये. प्लीज अंडरस्टँड. नाही तू काय सांगूच नकोस मला, कारण त्याचा काय फायदाच नाहीये. तुमच्या दोघांमुळे तो फडतूस झुंजारराव त्या वकिलाचं, दीड दमडीच्या वकिलाचं मला ऐकून घ्यावं लागलं. कसली पार्टनरशिप आणि कसलं काय. आली होती मोठी राधिका मसालेचं नाव बदलायला, शनाया मसाले. आता मसालाच काय, तुला सदा पाटण वरवंटा पण नाही भेटणार. एक मिनिट, मी जरा बोलू का? काय बोलणार तुम्ही? हा, नाही आता काय बोलणार तुम्ही? जेव्हा बोलायचं होतं तेव्हा तोंडात मूग घेऊन गप्प राहिलात. नाही, तुम्ही वेळेवर बोलला असतात ना तर त्या पोपटरावची एंट्रीच झाली नसती. अहो, पोपटराव आला नंतर, पण त्याच्या आधीपासून मी तुम्हाला विचारतच होतो ना की राधिकाचा जर याच्यामध्ये काहीच दोष नाहीये तर आपण तिला का अडकवायचा प्रयत्न करतोय? ती जर निर्दोष आहे तर ती कशी काय अडकेल ना या सगळ्यामध्ये? वा, ऐकले का साधू बाबांचे थोर विचार? मग इतके दिवस काय आम्ही दोघे टाइमपास करत होतो की काय? हे असले तुझ्या नवऱ्याचे विचार, म्हणून केस हरलोय आपण. नाही ते काय नाही. पण मॅडम ऐका ना माझं. तुमच्या दोघांच्या नादाला लागले ना मी, ती माझीच चूक झाली. तुमच्या दोघांच्या पायी माझा वेळ आणि पैसा फुकट गेलाय, बरबाद झाले मी. शनया आणि गुरुनाथ, परत आयुष्यात कधी मला तुमचे थोबाड दाखवू नका, नाही तर माझ्या इतकी वाईट बाई दुसरी कोण नसेल. मॅडम गॅरी यार, मला नाही बोलायचं याच्यावर, प्लीज. वाटलंही नव्हतं की ही केस कधी अशी फिरेल. आम्हाला तुमचं बोलणं ऐकायचं. हो, बोलते. सगळ्यात आधी मी परमेश्वराचे आभार मानेन. या परमेश्वरामुळेच आज एवढ्या मोठ्या केसमधनं माझी निर्दोष मुक्तता झाली. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला देवाचं अस्तित्व कुठे दिसत नाही, देव कुठे आहे, कसा आहे, आपण कोणी बघितलं नाहीये. पण आज तुम्हा सगळ्यांच्या रूपानं मला देवाचं अस्तित्व जाणवलंय.
खरंच तुम्ही सगळेजण माझ्या पाठीशी उभे राहिलात. तुम्हा सगळ्यांचं ऋण कसं फेडू मला कळत नाहीये. तुम्हा सगळ्यांचा नेहमीच आधार राहिलाय. असेच माझ्या पाठीशी उभे राहा आणि असेच आशीर्वाद कायम असू दे. धन्यवाद. अजून काही प्रश्न विचारायचे? नाही मॅडम. रेवती मॅडम, आम्ही निघतो. चलिए वहिनी जी, आम्ही पण निघतो. घरी तर चला. नाही नाही घरी नाही, आधी डायरेक्टली भेटायचं ऑफिस मध्ये. चल 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 रघु, पटकन चल चल. हो आई आई आल्या आल्या राधिका ताई आल्या 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 आले का? चला अरे बापरे गो. आई बाई बाई आली बाई, माझी राधिका सगळ्या संकटातून सुटून आली. वा वा वा. या विदृष्ट काढते, थांब. होय होय होय. बस सौमित्र. अगं सरिता, हो बोला. अगं सरिता, एक तर राधिकाची दृष्ट काढणार. काऊन बरं, का आलं? कमाल करतेस. अरे खरी दृष्ट तर सौमित्रीची काढायला हवीस. मग काय, अरे एवढ्या मोठ्या संकटातून राधिकाला बाहेर काढलं ते सौमित्रनं. अगदी खरंय. त्या दिवशी राधिकाला अटक होण्यापासून वाचवलं आणि आज पोपटरावाला अगदी वेळेत आणून केस पूर्ण फिरवून टाकली. खरं सौमित्र, तुझं कौतुक करावं ना तेवढं कमीच आहे. अरे तुला सांगतो ना, त्या वकिलांनी तर माझ्या वाक्याचा विपर्यास केला आणि मला कोंडीतच पकडलं होतं. आणि सगळे पुरावे आपल्या राधिकाच्या विरोधात. न्यायाधीश महाराज शेवटचा निर्णय देणार. मनात कसं धडधडत होतं रे. खरंच काय करावं काय करू नये काहीच कळत नव्हतं. पप्पा मग काय झालं काय? अगं नेमकं हिरो सारखी एंट्री घेतली सौमित्रने. पोपटराव जहागीरला घेऊन आला, त्याला कठड्यात उभं केलं, त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आणि एका क्षणात सौमित्रने सगळं चित्र पलटवलं. मास हो. अरे हो, पण सौमित्र तुला कसं कळलं हे सगळं? हा, मला रघुचा फोन आला होता. म्हणजे झालं असं, शेवटी पोपटराव तयार झाला, तो आला म्हणून हे सगळं घडलं. बरं झालं भाई, डोक्यावरचं संकट गेलं नाही का? चला, ज्याचा शेवट गोड त्या सगळं गोड का हो? आई, अथर्व कुठे? आता आहे बाई. आलेच. राधिकासाठी सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे आता अथर्व तिच्या जवळ राहणार ही आहे. बघा ना केवढी सुखावली आहे ती. अगदी खरंय तुझं, पण हे सगळं तुझ्यामुळे झालंय. आय एम प्राऊड ऑफ यू बेटा. आयुष्यभर एकमेकांना अशीच साथ देत राहा. तू बस बरं, ती दृष्ट काढते. शन्याला आणि गुरुला चांगलं धडा शिकवला नाही, चांगली जिरवली त्यांची. पहा बरं, त्यांना तोंड दाखवायलाही जागा उरली नाहीये आता कुठे. आता बघा आमची राधिका ताई शेण्याला कसा धडा शिकवते ते. हा बाबा, शिकू दे ना, शिकू दे. मी तर त्याच दिवसाची वाट पाहत आहे का हो? नाही ते वाट बघ तू, पण त्याच्या आधी चहा तर कर. त्या अगोदर दृष्ट काढते ना.
धडा तर मीही शिकवणार आहे त्या दोघांना. तर राधिका एकदा त्या शनायाच्या तावडीतनं कंपनीला सोडवू दे, मग तुला बरोबर अद्दल घडवतो गुरुनाथ. परत कधीही राधाच्या वाटेला जाणार नाहीस, आणि गेलास ना तर गाठ माझ्याशी. यारी आता काय करायचं मला काहीच कळत नाहीये. तरी मी आधीपासून सांगतच होतो ना. पण नाही, तुला माझं ऐकायचंच नव्हतं. पण यात माझी काय चूक आहे? इतक्या आधीपासून समजून सांगत होतो, पण नाही, आम्हाला एक नाही दोन नाही. बघतेस ना राधिकाला केवढा सपोर्ट मिळाला ते. हो ना, मग जा तिच्याकडे. शना, काय बोलतेस कळतंय ना तुला? तुला कळतंय का तू काय बोलतोयस ते? तुला कळत असतं ना तर एवढे प्रॉब्लेम झालेच नसते शनाया. या सगळ्याची सुरुवात त्या पार्टी पासून झाली आहे, बरोबर? तरी मी तुला सांगत होतो ना, काही पार्टी द्यायची गरज नाहीये, प्रॉब्लेम्स होतील. पण नाही, द्यायची होती पार्टी तुला, दिलीच पार्टी, आणि तिथून हे सगळे प्रॉब्लेम सुरू झालेत. यारी तुलाही माहितीये की मी खूप जेन्युइन मोटिव्हनी ती पार्टी देत होते. पण आता हे सगळं झालं, तू मलाच का ब्लेम करतोय? असं नाही बच्चा, पण तुला कळतंय ना, मी तेव्हा तुला नव्हतो का समजावून सांगत की राधिकाच्या ऑफिसमध्ये जाऊन त्या केबिन मध्ये रिसीट ठेवायची काय गरज आहे? म्हटलं होतं की नाही? पोलिसांना जाऊन तूच सांगितलं राधिकाची चौकशी करा, काय गरज होती? हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या रुग्णांची चौकशी कर, हेही सांगितलं होतं की नाही मी तुला? पण नाही, तू नाही केलंस. कुणाला मिळाली सिंपती? आनंद, आणि अर्थातच राधिकाला. सगळ्यांची सिंपती तिच्याचकडे गेली ना, एवढे बघायला आले, भेटायला आले म्हणून, आणि संशयाची सुई आली तुझ्याकडे. शनाया, तुला मी सांगत होतो हे तू सगळं नको करूस, आपणच याच्यामध्ये अडकू. तरी बरं कोणाचा जीव नाही गेला, नाही तर हे प्रकरण किती अंगाशी आलं असतं सांग मला. ओ सो यू थिंक हे सगळं माझ्यामुळे झालं? माझी चूक आहे का? म्हणजे आता कुठे ना कुठे तू रिस्पॉन्सिबल आहेस ना. हे सगळं झालंय तुझ्या हातून, मग चूक तुझी नाही का? हा, मला आय डोंट थिंक सो. माझी काही चूक नव्हती, कळलं ना? कॅरी, मला माहित नव्हतं की पॅरेट येऊन तिथे हे सगळे राडे करणार आहे. हो, ते माहिती नव्हतं, तरी हे माहिती होतं ना की पॅरेटचे पैसे घेऊन आपण काहीतरी इतर मजा मस्ती करतोय, त्यामुळे प्रॉब्लेम्स होतील पुढे, त्याचा कधी ना कधी तो सूड उगवेल, याची तर कल्पना होती की नाही? पण नाही, तेव्हाही मी तुला सांगितलं होतं की हे सगळं नको करूस. त्याचे पैसे देऊन टाकले असतेस ना परत, तर हा प्रॉब्लेम झाला नसता. वाव, यू सच अ हॉरिबल पर्सन यार. गॅरी, तू इतका स्वार्थी आहेस ना. स्वतः तर काही करायचं नाही आणि बाकी सगळ्याला ब्लेम मलाच करायचं. हे जे घर आहे ना, ते मी पॅरेटच्या पैशातनं घेतलंय. मी कसे परत करणार होते त्याला पैसे? जाऊ दे यार, मला बोलायचंच नाहीये तुझ्याशी. अथर्व, आई तू आली? हो बाळा. आई, मला माझे फ्रेंड्स बोलत होता की तुला पोलीस घेऊन झाला आणि तू पळत नाही येणार. पण आले ना आता परत. हो. मी आता तुला सोडून कुठेच नाही जाणार. अथर्व, कैसा आहे भाई? अच्छा. मस्त. हो. आईला आणलं की नाही परत? येस. तुला माहितीये का, केस जिंकली आई म्हणून तुला चॉकलेट आणलंय मी. थँक्यू. मी नेहाला सांगून आलो. हा, जा जा. नेहाला पण दे थोडस चॉकलेट. काय? हो. काय झालं आता, काय रडतेस? सौमित्र, अथर्वला गमावून बसले असते तर ही केस मी जिंकले नाही जिंकले मला काही फरक पडला नसता. पण मी अथर्वला गमावून बसले असते ना, तर नसते जगू शकले. आणि हे सगळं नाही झालं कारण तू माझ्या बरोबर होतास. खरंच तुझे आभार कसे मानू नाही कळते मला. नाही ना कळत आहे? मग एक काम कर, मी सांगू कसे आभार मान. डोळे पुस आधी. पुस पुस, आत्ता पुस. आता ना छान हस हस, अजून ब्राईट ब्राईट, छान. हा बास, मानलेच आभार. थँक्यू, बरं वाटलं मला. ओके. तुला काही प्रत्येक ठिकाणी गंमत वाटते का रे? हो. तू नसतास माझ्या आयुष्यात तर काय केलं असतं मी? पण आहे ना आता मी जाणार पण नाहीये, आता मीच आहे. आणि राधा, मी माझं फक्त कर्तव्य केलं. अगं सगळेच नवरे करतात, एवढं काय त्यात? किती छान आहेस रे, किती समजूतदार आहेस तू, खास आहेस माझ्यासाठी. तुझ्यासारखा नवरा ना प्रत्येक बाईला मिळाला पाहिजे.
तू हुशार आहेस, समजूतदार आहेस. तुझ्यासारखा नवराच नाही, तुझ्यासारखा मित्रही मिळाला पाहिजे, जो नेहमी पाठीशी उभा राहील, मदत करेल, संकटातनं दूर करेल. आय एम सो लकी, माझ्या आयुष्यात तू आहेस. अरे वा वा वा, चला मेहूण आलाय जेवायला. मेहूण बसा बसा. वा, हे बघा तुमच्यासाठी आणलंय गरम वडापाव. यार माझं बजेट एवढंच होतं. गोड मानून घ्या जे आहे ते, इतना भी काफी है. काय झालंय मला सांगाल का? नाही म्हणजे तसं मी त्या सलूनच्या दुकानात पाहिलं ते टीव्हीवर, राधिकाचं सगळं, म्हणजे ती जिंकली, केस जिंकली, पण हे झालं कसं? कांडी फिरवली का कोणी जादूची? हो, जादूची कांडीच फिरली ना. आला होता एक जादूगार पोपट नावाचा. अरे हा, त्या पोपटरावचा काय संबंध या केसशी? त्याचाच संबंध होता आधीपासून. आणि तिथे येऊन त्याने सगळं कबूल केलं, तेव्हा सगळ्यांना कळलं. अच्छा अच्छा, म्हणजे पोपटराव होता या प्लॅनच्या मागे. आणि आपण विचारत होतो कोण आहे कोण आहे कोण आहे. पोपटने आपलाच पोपट केला. अगं मारते काय? बरं त्या पोपटनी तुझं नाव घेतलं नाही, नाही तर तू अडकली असती. एवढे पैसे घेतले ना तू त्याच्याकडनं, लिगली काही लिहिलं नव्हतं, बरं झालं, नाहीतर ही अडकली असती नाही का? बस, खूप झालं. आता तू आलायस का मला शिकवायला? नाही मी शिकवत नाहीये, मी आपलं सांगत होतो ते. अरे ही रडकी सनई चिडकी कधीपासून झाली? आता चिडून तरी काय उपयोग आहे? नाही नाही म्हणजे केसचं ठीक आहे रे, केस राधिका जिंकली वगैरे ठीक आहे, पण तुमच्यात काय झालंय नक्की? काही नाही, आधीपासून सांगत होतो ना या भानगडीत पडू नकोस, पण नाही, माझं ऐकलं नाही. मग आता बोलून दाखवलं तर चिडली परत. तरी तुला सांगत होतो मी, म्हणजे काही चुकीचं नाहीये, कशाला पडली भानगडीत? उगाच खूप कॉन्फिडन्स होता ना. कॉन्फिडन्स नाही, ओव्हर कॉन्फिडन्स किड्या. आता काय राहिलंय हातात एवढं करून? तो पोपटरावही गेले आणि पैसेही गेले. शट अप बोथ ऑफ यू. हे बघ गॅरी, तू तो स्वतः काही करत नाही, प्रेम तिच्यावर करतो आणि माझ्या बरोबर राहतोस, आणि मी करते तर मला बोलून दाखवतो का लुझर आहेस तू, लुझर. त्याला बोलू नको हा, तो तुला चांगला समजावून सांगत होता, तू ऐकलंच नाही. आता अडकली ना तू. मी कशी अडकले? मी अजूनही राधिका मसालेमध्ये पार्टनर आहे, विसरलात का? डोंट लाफ, इट्स नॉट दॅट फनी. काय हसू नको तर काय करू मग? तुला काय वाटतं, तू अजूनही पार्टनर आहेस आणि ती राधिका तुला ठेवून घेणार आहे? तुला 2 दिवस सुद्धा टिकू नाही देणार ती. उद्याच्या उद्या तुला काढून टाकते की नाही बघ. इतकं इझी नाहीये. काय माहितीये का, आता तुझं पितळ उघडं पडलंय ना. पितळ अगं, म्हणजे तू सगळं कारस्थान रचलं होतं तिला अडकवण्याचं, तिला कळलंय ना. सो व्हॉट? ते सगळं असलं ना तरी मी इतक्या इझिली कंपनी सोडणार नाही. अगं पण म्हणजे जे काही करायचं ते जरा जपून कर, नाही तर जपून तर आता राधिकाला राहावं लागणार, कारण मी तिला इतक्या इझिली सोडणार नाही. बघूया तुझी राधिका काय करते ते. अगं अरे यार, हिचा कॉन्फिडन्स सॉलिड आहे, पार्टनर आहे ती, पण आता नेमकं काय होणार आहे? काय होणार आहे आता? राधिका तिला 1 दिवस टिकू देणार नाही. शनायाला आता काही राधिका सोडत नाही बघ.